शरद पवारांच्या मध्यस्थीमुळे मुंबई क्रिकेट असोसिएशनमधील मतदारांचा मतदानाचा हक्क कायम राहिलाय। एमसीएचे माजी कार्यकारिणी सदस्य श्रीपाद हळबे यांनी एमसीएमध्ये अनेक बोगस क्लब आहेत, त्यामुळे त्यांचा मतदानाचा हक्क काढून घेण्यात यावा या संदर्भात कोर्टात याचिका दाखल केली होती। या प्रश्नासंदर्भात सिल्वर ओकवर शरद पवार आणि श्रीपाद हळबे यांची बैठक झाली। या बैठकीमध्ये शरद पवार यांनी मध्यस्थी करून श्रीपाद हळबे यांना याचिका मागे घेण्यास सांगितलंय। दरम्यान या निर्णयामुळे एमसीएच्या निवडणुकीत एमसीएच्या मतदारांचा हक्क अबाधित राहिलाय। यामुळे एमसीएच्या सगळ्या सदस्यांकडून शरद पवारांचे आभार मानण्यात आले। मुंबई क्रिकेट असोसिएशन म्हणजेच एमसीएच्या त्रैवार्षिक निवडणुकीतील उमेदवार यादीवर असलेली अंतरिम स्थगिती मुंबई उच्च न्यायालयानं उठवली आहे। त्यामुळे एमसीएची निवडणूक 12 नोव्हेंबर रोजी नियोजित कार्यक्रमानुसार होईल। धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणीकृत नसलेल्या 155 क्लब्सच्या प्रतिनिधी या निवडणुकीमध्ये मतदान करण्याचा अधिकारही मुंबई उच्च न्यायालयानं त्यांना बहाल केलाय। एमसीएचे माजी कार्यकारिणी सदस्य श्रीपाद हळबे यांनी निवडणूक अधिकारी जे.एस. सहारिया यांना पत्र लिहून त्याविषयी हरकत नोंदवली होती। तसंच त्यांनी विविध आक्षेपार्ह मुद्द्यांवरती उच्च न्यायालयात याचिकाही दाखल केली होती। पनवेलमध्ये आज भाजपची रायगड जिल्हा कार्यकारिणी बैठक पार पडणार आहे। रायगडमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये मतभेद आहेत अशी चर्चा आहे, त्यामुळे भाजपच्या भूमिकेकडे दोन्ही पक्षांचं लक्ष असेल। रायगड जिल्ह्यात एकत्र लढायचं की स्वबळावर या संदर्भात निर्णय होणार आहे। संपर्कमंत्री आशिष शेलार प्रमुख नेत्यांसोबत संवाद साधतील। रायगड जिल्ह्यातील आमदार, खासदार आणि प्रमुख पदाधिकारी या बैठकीला उपस्थित असतील। अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या कामकाजावरून महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील आणि व्यवस्थापकीय संचालक विजयसिंग देशमुख यांचे परस्पर विरोधी दावे बघायला मिळत आहेत। महामंडळाचं पोर्टल 1 महिन्यापासून बंद असल्यानं तरुण बेरोजगार लाभार्थ्यांची गैरसोय होत असल्याचा दावा अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी केलाय। तर अपग्रेडेशनचं काम हाती घेण्यात आलं असून सगळ्या योजनांची कार्यवाही सुरळीतपणे सुरू असल्याचा प्रतिदावा एमडी विजयसिंग देशमुख यांच्याकडून करण्यात आलाय। लाभार्थ्यांना अधिकाधिक सुविधा देण्यासाठी अपग्रेडेशनचं काम सुरू असल्याचं एमडी यांचं म्हणणं आहे। तर कोणत्याही वेबसाईट किंवा पोर्टल अपडेट करण्यासाठी 1 महिन्याचा कालावधी का, असा सवाल नरेंद्र पाटील यांनी उपस्थित केलाय। वाईट वाटतं की एका बाजूला राज्याचे मुख्यमंत्री म्हणून आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब मराठा समाजाच्या सोबत आहेत असं सांगतात। सरकारमधला एक मंत्री छगन भुजबळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वेगवेगळ्या व्यासपीठावरून अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला सरकार झुकतं माप देतं असं सांगून त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्याच माध्यमातून एमडींना सूचना करून हे पोर्टल बंद करतात। दुर्भाग्य आहे की सरकारमध्ये मंत्र्यांचा समतोल नाहीये। उपमुख्यमंत्र्यांच्या सूचनेवरून हा सगळा कारभार होतोय। पोर्टल बंद पडल्यामुळे आज 15,000 मराठा तरुणांना ऐन सणासुदीला त्या ठिकाणी महामंडळाचा लाभ घेता आला नाही। माहीममधील न्यू माहीम शाळा पाडण्याच्या निर्णयावरून आता स्थानिक पातळीवर वाद पेटलाय। स्थानिक ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार महेश सावंत यांनी शाळा पाडण्यापासून वाचवल्याचा दावा करत शाळेबाहेर फलक लावले। तर मुंबई महानगरपालिकेनं अहवालात शाळा धोकादायक असल्याचं सांगत पाडकामाची तयारी सुरू केली। माजी विद्यार्थी आणि स्थानिक नागरिकांचा मात्र या निर्णयाला विरोध आहे। अशातच मराठी अभ्यास केंद्राच्या वतीनं उद्या सकाळी 11 वाजता शाळेबाहेर आंदोलन केलं जाणार आहे। एका बाजूला आमदारांकडून शाळा वाचवल्याचा दावा होत असताना दुसऱ्या बाजूला स्थानिकांकडून शाळा पाडण्याच्या पालिकेच्या निर्णयाला विरोध होतोय। त्यामुळे माहीममधील मराठी शाळेचा हा वाद आता चांगलाच चिघळलेला आहे। मुंबईतील एशियाटिक लायब्ररीची आज होणारी निवडणूक पुढे ढकलण्यात आली आहे। नवीन मतदारांना मतदानाचा हक्क न देण्याच्या निर्णयावर मुंबई उच्च न्यायालयानं धर्मादाय आयुक्तांना फटकारलं। यामुळे आता 1681 मतदार मतदान करू शकणार आहेत। मतदार यादी अपडेट करण्यासाठी लागणारा वेळ लक्षात घेता नवीन तारीख संस्था लवकरच जाहीर करणार आहे। काँग्रेसचे माजी खासदार कुमार केतकर आणि भाजपचे माजी खासदार विनय सहस्त्रबुद्धे यांच्यात खरी लढत रंगणार आहे। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीतील काही जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडीनं एकत्र लढण्याचा निर्णय घेतलाय। कोल्हापूर, धुळ्यात महाविकास आघाडी एकत्र निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे। तर धाराशिवमध्ये शरद पवारांची राष्ट्रवादी महाविकास आघाडीमधून लढणार आहे।
कोल्हापूर जिल्ह्यातील सगळ्या निवडणुका महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढण्याचा निर्णय झालाय। काल रात्री कोल्हापुरात काँग्रेस नेते सतेज पाटील, शिवसेनेचे नेते विनायक राऊत, सुनील प्रभू यांच्या उपस्थितीमध्ये महाविकास आघाडीची बैठक पार पडली। या बैठकीमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक एकत्र लढण्याचा निर्णय झालाय। या बैठकीमध्ये जागा वाटपासंदर्भात कोणताही निर्णय झाला नसून तो निर्णय स्थानिक पातळीवर घेतला जाणार आहे। स्वाभिमानी शेतकरी संघटना देखील आपल्यासोबत यावी याच्यासाठी पुढच्या 2 दिवसात शाहू महाराजांच्या उपस्थितीमध्ये बैठक होणार आहे आणि त्यामुळे पहिल्यांदाच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांसंदर्भात महाविकास आघाडीनं आपले पत्ते उघडे केले। धुळे जिल्ह्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आलाय। 5 आमदार असल्यानं जिल्ह्यामध्ये सध्या महायुतीसाठी अनुकूल वातावरण आहे। मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात महायुतीकडून निर्णय झाला नसला तरी नगरपंचायत आणि नगरपरिषद निवडणुका महायुतीच्या नावानं लढवण्याचे आदेश पक्षातर्फे पदाधिकाऱ्यांना देण्यात आले। मात्र जागा वाटपात अपेक्षित स्थान न मिळाल्यास स्वबळावर लढण्याची तयारी शिंदेंच्या शिवसेनेनं व्यक्त केली आहे। दरम्यान अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं सुद्धा महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका स्वबळावर लढवण्याची तयारी दर्शवली आहे। तर दुसरीकडे महाविकास आघाडीतील 3ही पक्षांनी एकत्रितपणे सर्व स्थानिक निवडणुका लढवणार असल्याचं स्पष्ट केलंय। धुळे जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर परिषदा आणि धुळे महानगरपालिकेच्या निवडणुका आता होत आहेत आणि मित्र पक्षांसोबतच आम्हाला मैत्री करायची आहे। धनशक्ती विरुद्ध जनशक्ती असा सामना त्या ठिकाणी करतोय। तिथंच नव्हे तर पूर्ण धुळे जिल्ह्यामध्ये करतोय। स्थानिक जे काही मुद्दे आहेत ते घेऊन आम्ही पिंपळनेर वासियांसमोर जाणार आहोत आणि आम्ही आमची निवडणूक लढवणार आहोत। धाराशिवमध्ये आगामी नगरपरिषद निवडणुका शरद पवारांची राष्ट्रवादी महाविकास आघाडीतूनच लढणार आहे। नवे जिल्हाध्यक्ष डॉक्टर प्रतापसिंग पाटलांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक घेतली। त्यात महाविकास आघाडीतूनच लढण्याची एकमुखी मागणी करण्यात आली। जवळपास 60 कार्यकर्त्यांनी जिल्हा नेतृत्वाकडे निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली। ज्या ठिकाणी आपला उमेदवार जिंकू शकतो तिथे महाविकास आघाडीतून ती जागा आपल्याकडे कशी राहील यासाठी प्रयत्न केले जातील असं आवाहन पाटील यांनी कार्यकर्त्यांना केलंय। बातमी रत्नागिरीतून आहे। रत्नागिरी जिल्ह्यात महायुतीमध्ये फूट पडली आहे। भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं दांडी मारली। जिल्ह्यातील आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या बैठकीत शिवसेना आणि भाजपच्या नेत्यांची हजेरी होती। रत्नागिरीतील बहुतांश जागेवर नगराध्यक्ष पदाच्या जागांवर उदय सामंत यांनी दावा केलाय। राष्ट्रवादी काँग्रेसच्या गैरहजेरीमुळे जिल्ह्यात शिवसेना भाजप युतीचे संकेत अधिक तीव्र होत आहेत। भंडाऱ्याच्या खापा गावात सुरू असलेल्या मंडईच्या लावणी कार्यक्रमादरम्यान क्षुल्लक कारणावरून काही तरुणांमध्ये वाद झाला। हा वाद विकोपाला गेला आणि त्यानंतर रामटेक गोंदिया या राष्ट्रीय महामार्गावरच्या खापा चौकात 2 गटात तुफान हाणामारी झाली। या मारहाणीमध्ये 4 जण किरकोळ जखमी झालेत। याची माहिती मिळताच तुमसर पोलिसांनी तातडीनं घटनास्थळ गाठत मारहाण करणाऱ्यांना ताब्यात घेतलंय तर काहींना तिथून हुसकावून लावलं। 2 गटात झालेल्या तुफान हाणामारीमुळे खापा चौकात रात्री काही काळ तणावाचं वातावरण होतं। या प्रकरणी तुमसर पोलिसांनी गुन्हा दाखल करत एकाला ताब्यात घेतलं असून पुढचा तपास सध्या सुरू आहे। कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या गोदा घाटावरती वस्त्रांतरगृह पाडण्याचं काम सुरू होतं। मात्र काम सुरू असतानाच प्राचीन दत्त मंदिराचा कळस तुटल्यानं इतर मंदिरांनाही धक्का बसण्याचा धोका लक्षात घेऊन पुरोहित संघानं जवळपास 1 महिन्यापासून काम बंद आंदोलन केलं होतं। काम बंद पाडलं होतं। त्यामुळे अतिप्राचीन गंगा गोदावरी मंदिराला गर्डर आणि वाळूच्या गोण्यांनी संरक्षण दिलं जात आहे। मंदिराला 4ही बाजूनं सध्या संरक्षण देण्याचं काम सुरू आहे। कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या रामकुंडावर वस्त्रांतरगृह पाडण्याचं काम हे सुरू करण्यात आलं होतं। मात्र हे काम सुरू असतानाच वस्त्रांतरगृहाच्या खालच्या बाजूला असणाऱ्या दत्ताच्या मंदिराला त्याची इजा पोहोचली। दत्ताचं मंदिराचं नुकसान झालं आणि त्यानंतर पुरोहित संघ आक्रमक झालेला होता आणि म्हणून हे काम थांबवण्यात आलेलं होतं। यानंतर वस्त्रांतरगृहाच्या खालीच असणारं अतिप्राचीन गंगा गोदावरी मंदिर याला देखील इजा पोहोचण्याची संभावना होती आणि त्यामुळे हे काम पूर्णपणे थांबवण्यात आलेलं होतं। परंतु आता आपण बघतोय की गंगा गोदावरी मंदिराला संरक्षण देण्यासाठी गर्डर उभे केले जात आहे। दोन्ही बाजूने म्हणजे वरच्या बाजूने देखील आता सरकते असे गर्डर उभे करण्यात आलेले आहेत आणि त्याला आधार देण्यात आलेला आहे।
त्याचबरोबर मंदिराच्या खालच्या बाजूला म्हणजे जो गाभारा आहे त्याच्या खालच्या बाजूला वाळूच्या गोण्या ठेवून एक प्रकारचा आधार देण्याचं काम सुरू करण्यात आलेले. याच्याच बरोबर मागच्या बाजूला दत्ताचं एक मंदिर होतं आणि त्या मंदिराच्या कळसासह मूर्तीचं देखील मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं होतं. पुरोहित संघाचा या आधीच हे वस्त्रांतरगृह पाडण्याला विरोध होता, कारण गोदावरी नदीमध्ये स्नान करण्यासाठी आलेल्या भाविकांना, महिलांना कपडे बदलण्यासाठी या वस्त्रांतरगृहाचा वापर केला जात होता. मात्र रामकाल पथ योजना ही आखली जात आहे आणि यामध्ये काळाराम मंदिरापासून रामकुंडापर्यंतचा परिसर हा सुशोभित सौंदर्यीकरण केला जाणार आहे, याचा विकास केला जाणार आहे आणि त्या अंतर्गत हे वस्त्रांतरगृह कुंभमेळा काळामध्ये साधू महंतांना शाही स्नान करण्यासाठी, अमृत स्नान करण्यासाठी अडथळा ठरू शकतं आणि म्हणून हे वस्त्रांतरगृह पाडण्याचं काम सुरू करण्यात आलं होतं. परंतु पुरोहित संघाच्या विरोधानंतर काम थांबवलं होतं आणि आता पुढचं काम करण्याआधी या मंदिराला संरक्षण देण्याचं काम सुरू झालंय. कॅमेरामन किरण कटारेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा.